नमस्कार मित्रांनो, आपण ना हे बघू शकता. हे आपण मोटो टेस्ट शॉर्ट रायडिंग बूट्स मागवलेत. मी याच्याने ना हे वुडलँडचे जे शूज आहेत ना, हे वुडलँडचे शूज वापरतो. याला जवळपास एक 3-4 वर्ष झाले असतील, त्याच्यापेक्षा जास्त. याला स्टिचेस वगैरे करून मी वापरायचो. याचा जसा सोल पण चांगला आहे, पण ना हे प्रॉपर रायडिंग बूट्स नव्हते माझ्याकडे. सो हे ना आता मी हे मोटो टेस्टचे रायडिंग बूट्स मागवले. तर आपण याचं मी ऍक्च्युली हे ना स्पीड पोस्टने येतं, आपलं पोस्टाने येतं हे पार्सल. त्याचं ही साईट वगैरे मी सगळं डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो. ह्याचं ना आपण थोडं ओपन करून बघितलं की एक्झॅक्ट म्हणजे मी जे मागवले ते शूज आलेत का. कारण ह्याला आता मागवले मला 2-3 दिवस झाले. 2 दिवसामध्ये झाली डिलिव्हरी. मला वाटलं पोस्टल लेट येईल, पण आली 2 दिवसाची डिलिव्हरी. सो पहिला आपण आता ह्याची अनबॉक्सिंग करू. सो मी हे काय केलं, मी थोडं ओपन करून बघितलं की जे मी मागवले ते शूज आहेत का, नाही तर मला रिटर्न पाठवायची ती प्रोसेस कशी आहे काय ते बघावं लागणार होतं. सो आपण आता हे मस्तपैकी हे बघू शकता. ह्याला हे असं टाईट करण्यासाठी, लूज करण्यासाठी मस्तपैकी ब्रॅकेट टाईप दिलेलं आहे. आणि हे आहे बा ट्राइलब्लेझर टर्बो मेड इन इंडिया. मला मोटो टेस्टचे 9 नंबर होते ना, 9 नंबर मागवले. तर याची क्वालिटी चांगली आहे. आणि हे मला ना ऍक्च्युली आता ना सेल चालू आहे. आता एक्झॅक्ट ह्याच्यापेक्षा चीपेस्ट प्राइस मध्ये भेटतात, मार्केटमध्ये भेटत असतीलही. पण हे ना मला थोडी क्वालिटी चांगली वाटली. आणि ऍक्च्युली याची प्राइस ना साईटवर 5,999 म्हणजे 5-6 हजारच्या आसपास आहे. पण हे 3,199 मध्ये भेटतात. आणि याला पाठवून बघा, हे मस्त आहे ना. हे आता मटेरियल काय आहे ना, हे साईटवर मागवलेलं साईट पण तुम्हाला दाखवतो. हे बघू शकता, ही साईट आहे. एकदम याचा स्क्रीनशॉट पण टाकतो. आणि ह्याच्यामध्ये ना हे वॉटर रेजिस्टन्स आहेत. त्याच्यामुळे आपण याची पाण्यात बुडून पण बघू, ह्याला म्हणजे पाणी वगैरे आतमध्ये जातं का नाही हे पण बघू. पाठी असा यांचा मोटो टेस्टचा लोगो आहे. हे काय माहिती, हे बाहेरचं मटेरियल आहे ना, त्याला हे मायक्रोफायबर प्लस EV हे कोटेड कॉर्डुला आहे. सो हे मायक्रोफायबर आहे. आणि आतमध्ये ह्याला ना इथं असं एक अँकलला प्रोटेक्शन दिलेलं आहे. इथं हार्ड मटेरियल आहे आतमध्ये. आणि ह्या टोला प्रोटेक्शन आहे. टोला इथं हे हा इकडं जसं सेफ्टी शूज असतं ना, तसे टोला प्रोटेक्शन आहे. बाकी हे मटेरियल चांगलं आहे, काइंड ऑफ असं हार्ड मटेरियल वाटतं. आणि ह्याला सोल पण चांगला दिलेला आहे. थोडं नाही, हेवी नाहीये, नॉर्मल वेट आहे. आणि हे 2 पेअर घेतलेले आहेत मी. आपण बॉक्सच्या साईडला करू. हे बघू शकता. सो जर तुम्हाला पण बजेटमध्ये रायडिंग बूट्स पाहिजे असतील, जे बाईक राईड वगैरे करतात, तर त्यांच्यासाठी हे चांगले आहेत. 3,000 मध्ये चांगले आहेत. ह्याची वॉरंटी वगैरे काय आहे बघायला लागेल मला. आय थिंक वॉरंटी वगैरे काय असं मेन्शन केलेलं नाहीये त्या प्रोडक्ट मध्ये. जे प्रोडक्टचं डिस्क्रिप्शन आहे ना, त्याच्यामध्ये वॉरंटी वगैरे असं काय लिहिलेलं नाहीये. पण रिव्ह्यू याचे चांगले आहेत. जास्त रिव्ह्यू पण नाहीत, पण 5 आउट ऑफ 5 आहे. व्हेरीफाईड 2-3च रिव्ह्यू आहे. सो आणि ही साईट आहे outdoortravelgear.com. सो ह्या साईटवर मी हे मागवलेले शूज. सो तुम्ही बघू शकता. हे मटेरियल तर चांगलं वाटतं. हे मटेरियल हार्ड आहे मटेरियल. आणि सॉफ्ट पण आहे. इथं पायाला घालायला आपण हे ना ह्याला पायामध्ये घालून बघू कसं वाटतं. हे बघू शकता तुम्ही. आणि त्यांची ब्रँडिंग आहे, मोटो टेस्टची ब्रँडिंग आहे. आता पहिलं मी यूज करणार आहे, यूज करून
याचा एकदा एक कुठल्या तरी व्हिडिओमध्ये याचा रिव्ह्यू टाकतो की हे खरंच युजफुल आहेत की नाहीत. पण 3000 मध्ये आय थिंक सो चांगली डील आहे 3000 मध्ये. तर हे बघू शकता तुम्ही, शूज मी घातलेले आहेत आणि मस्त आहे ते, फिटिंगला वगैरे चांगले आहेत आणि एवढे हेवी नाहीत, एकदम हलके वाटतात आणि हायटेड पण वाटतात, थोडंसं हाईटला वगैरे असल्यावर वाटतं. आणि इथं तुमच्या जो घुटणा येतो ना, घुटणा अँकल, त्याला पण प्रोटेक्शन दिलेलं आहे. प्लस हे खालून सोल चांगला हायटेड आहे. म्हणजे जर ॲडव्हेंचर बाईकला ना आपल्या, आता माझी पण ना हाईट 5.5 फूट आहे, तर हिमालयन बाईकवर ना माझी पूर्ण हाईट पोहोचत नाही. पण आता मे बी ह्याच्यामुळे ना मला चांगली ग्रीप भेटेल. प्लस जेव्हा मी गाडी उभी वगैरे करायची असेल तेव्हा चांगला मला एक हायटेड सपोर्ट भेटू शकतो. आणि इथे एक सपोर्ट आहे, इथे एक सपोर्ट आहे, बाकी इथं नाहीये. ह्या साईडला पण सपोर्ट नाहीये. इथं आहे, हे दोन्ही अँकलला आहे. इथं सपोर्ट काहीतरी हार्ड मटेरियल आहे. बाकी मस्त वाटते, चालू पण शकतो सगळं एकदम. म्हणजे असं हेवी नाही वाटत आहे शूज घातल्यावर. आणि परफेक्ट फिट पण बसतात. म्हणजे जर पॅन्ट वगैरे असेल ना माझी, तर आतमध्ये जाऊ शकते. आणि एवढ्यापर्यंत पाणी जर तुमचं हे असेल, म्हणजे चिखल वगैरे असेल, छोटं पाण्याचं वगैरे असेल पॅच, हा हेवी पाण्यामध्ये नाही होणार. तर हे मस्तपैकी वॉटरप्रूफ आहेत. आता आपण ह्याचं ना पाण्यात टाकून बघू एक्झॅक्ट वॉटरप्रूफ आहेत का, म्हणजे नाही तर माहित पडलं यातून पाणी जाते. सो ते आपण टेस्ट करूया. आपण मित्रांनो हे बादली घेतली, त्याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. मी पूर्ण बादली पाण्याने भरून नाही घेतली, कारण का पाणी बाहेर पडणार आणि ते मग सांडून जाईल. सो आपण आता हे शूज पाण्यामध्ये त्याची टेस्ट करून बघू की हे वॉटर रेजिस्टन्स आणि वॉटरप्रूफ पण आहेत का, म्हणजे कितपर्यंत पाणी याच्या आतमध्ये जातं ते आपण बघूया. आणि हे सोल आणि आपण याला दोघांनाही पाण्यात डिप करू. आता दोघं पण एकाच टायमाला जात नाहीयेत, जात आहेत. हा, मी बऱ्यापैकी हे बघू शकता, बऱ्यापैकी मी पाण्यामध्ये हे केलं. तर इकडून पाणी गेलं, ह्या साईडनं पाणी गेलं, ह्या साईडनं कुठेतरी ओपन होतं. आपण एक शूजचं हे करू, ह्याच्यामध्ये पाणी गेलं एका साईडनं, हे बघू शकतो. हे बघा, एवढ्यापर्यंत तर पाणी नाही जाणार, एवढ्यापर्यंत असेल तर पाणी नाही जाणार. ह्याच्यावर नाही, हे पूर्ण मी बुडवलेलं आहे, इथून पाणी नाही जात. थोडं पाणी आलेलं आहे, पण हा नाही, आतमध्ये गेलं पाणी गेलं ह्याच्या. म्हणजे हे बघू शकता, इथून हे इथं जे ओपन आहे ना, इथपर्यंत आलं ना तर हे पाणी जातं. म्हणजे इथपर्यंत असेल ना तरच ते पाणी नाही जाणार. हे तुम्हाला दाखवते, हे बघा. सो कम से कम आपल्याला एवढ्यापर्यंत याला हे पाणी तुमचं रेजिस्टन्स करू शकतो, वॉटर रेजिस्टन्स करू शकतो. याच्यावर आलं एवढ्यापर्यंत. मी आता एवढ्यापर्यंत बुडवला नाही, हे पूर्ण हे केलेलं आहे. सो इथं ही जी गॅप आहे ना, ही जी गॅप हे इथं जे आहे, हे बघा हे. सो इथपर्यंत तुम्हाला ना हे बघू शकता, हे बघा. आता इथं ह्याच्या वर आलं ना तर पाणी आतमध्ये जातं. इथपर्यंत असेल ना तर ते पाणी बऱ्यापैकी रेजिस्ट करतं. हे बघा, हे इथपर्यंत आहे. सो ह्या मटेरियल पर्यंत जर असेल तोपर्यंतच ते वॉटर पाणी बऱ्यापैकी सोक करतात. म्हणजे हेवी पाण्यामध्ये काहीच यूज नाही याचा. हा, नॉर्मल तुम्ही चिखला बिकला असं नॉर्मल असेल ना तर ते, पाऊस वगैरे असेल तर ते बऱ्यापैकी हे प्रोटेक्ट करू शकतात शूज. पण बाकी तुम्हाला मोठ्या पाण्यामध्ये वगैरे नाही हे करू शकत. तर मित्रांनो आतून हे बघू शकता, आतून सपोर्ट ह्याला कसं आहे बघा. सपोर्ट नाही म्हणता, म्हणजे जे हे आहे एक मटेरियल आहे इथं, ह्याच्यामध्ये रबर टाईप आहे, स्ट्रेचेबल, थोडंसं स्ट्रेचेबल आहे, स्लाइड. आणि हे आतून असं आहे, आतून. आणि इथून ह्याला हे बघू शकता,
हे इथून त्याला असा एक बकलने सपोर्ट दिलेला आहे आणि हे हा त्याचा टॅग आहे. तर मित्रांनो, आपण हे शूजचं अनबॉक्सिंग केलं, त्याची वॉटर टेस्ट पण केली. तर तुम्हाला जर हे शूज घ्यायचे असतील, परचेस करायचे असतील, तर हे काही पेड प्रमोशन नाहीये, मी जस्ट बाय केलेले. सो मला वाटलं ह्याचा एक रिव्ह्यू करूया. सर तुम्हाला हे शूज बाय करायचे असतील तर मी त्या साईटची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो. तुम्ही तिथून जर तुम्हाला आवडले असतील तर हे बाय करू शकता. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा आपले नवनवीन व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण भेटू आता लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि आता हे मी यूज करतो आणि यूज करून एक्झॅक्ट याचा काय परफॉर्मन्स आहे हे मला टेस्ट करावं लागेल.